स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हर्षदा स्क्रीन दिसते का? येस मॅम. Okay, so the topic is network theory or network. What is mean by generally network? नॉर्मली जे काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतात, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जे आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं सर्किट बघितलं, ओके, त्या सर्किटमध्ये तुम्हाला जर सांगितलेलं असेल की करंट फाइंड आउट करा एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचचा किंवा व्होल्टेज फाइंड आउट करा एखाद्या पर्टिक्युलर नोडचं, तर ते जरा कॉम्प्लेक्स मेथडने आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. फॉर एक्झाम्पल KVL आणि KCL. Like in last lecture we have done with the numerical on mesh analysis and node analysis. In that we have performed the loop equation and node equation. प्रत्येक समजा जर आपण दोनपेक्षा जास्त नोड असलेले किंवा दोनपेक्षा जास्त लूप असलेले जर सर्किट्स घेतले, तर तिथे आपल्याला डिरेक्टली KVL KCL इन्सफिशियंट राहतात की नेटवर्कचं सोल्युशन देण्यासाठी. और आपण असं म्हणू शकतो की त्यांना टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस ज्या आहेत त्या KVL KCLने आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागतात. सो इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट वी आर युझिंग द नेटवर्क थिअरीज. नेटवर्क थिअरीजमध्ये काय असतं, तर नेटवर्क थिअरीजमध्ये नंबर ऑफ मेथड आहेत की ज्या मेथड्स थ्रू आपण म्हणजे नंबर ऑफ थेरम थ्रू आपण एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचचं व्होल्टेज करंट और इक्वेशन काय जे आहे ते फाइंड आउट करू शकतो. तर सगळ्यात पहिले बेसिक ज्या इलेक्ट्रिकल टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आहेत इलेक्ट्रिक सर्किट, इलेक्ट्रिक नेटवर्क, करंट, व्होल्टेज अँड पॉवर. पैकी आपल्याला करंट माहिती आहे, व्होल्टेजही माहिती आहे, पॉवरही माहिती आहे. व्हॉट इज इलेक्ट्रिक सर्किट? ज्यामध्ये सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन असलेले व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, रजिस्टर्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल कंपोनंट कनेक्टेड असतील, अशा टाईपच्या सर्किटला काय म्हणतात? इलेक्ट्रिक सर्किट. फॉर एक्झाम्पल अन इलेक्ट्रिक सर्किट कन्सिस्ट द क्लोज पाथ ऑफ प्रोव्हाइडिंग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्होल्टेज सोर्स और करंट सोर्स. ओके, क्लोज पाथ सर्किट म्हणजे काय? जिथे कंप्लीट क्लोज पाथ असेल असंच सर्किट. The elements present in the electrical circuit will be series combination and parallel combination. So in any other combination series parallel connection म्हणजे आयदर व्होल्टेज करंट सोर्स हे सिरीज पॅरलल असू शकतात, अदरवाईज अदर एलिमेंट लाईक रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर ते पण कसे असतील? सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. आणि त्यांचा क्लोज पाथ जो असेल त्या क्लोज पाथवाल्या सर्किटला तुम्ही इलेक्ट्रिक सर्किट म्हणणार. ओके, त्या सर्किटमध्ये व्होल्टेज सोर्स करंट सोर्स प्रेझेंट पाहिजे. ड्यू टू द सोर्स करंट स्टार्ट्स फ्लोईंग. ओके, इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार कोणामुळे? व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्समुळे. सो इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्स प्रेझेंट पाहिजे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक नेटवर्क. तर नेटवर्क म्हणजे काय? इलेक्ट्रिक नेटवर्क नीड नॉट कंटेन क्लोज पाथ फॉर प्रोव्हाइडिंग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्होल्टेज सोर्स और करंट सोर्स. हेन्स वी कॅन कन्क्लूड दॅट ऑल इलेक्ट्रिकल सर्किट्स आर इलेक्ट्रिक नेटवर्क्स. म्हणजे जसे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये क्लोज पाथ प्रोव्हाइड केलेला असतो कशासाठी? करंट आणि व्होल्टेजला फ्लो होण्यासाठी, तसं नेटवर्कमध्ये क्लोज पाथ गरजेचा असेलच असं नाही. ओके, सो सगळे इलेक्ट्रिक सर्किट जे आहे ते सगळे इलेक्ट्रिक सर्किट्स तुम्ही ॲज अ नेटवर्क म्हणून कन्सिडर करू शकतात. बट कॉन्व्हर्स नीड नॉट बी ट्रू. कॉन्व्हर्स मीन्स वॉट? ऑल इलेक्ट्रिक सर्किट आर इलेक्ट्रिक नेटवर्क. सगळे इलेक्ट्रिक सर्किट्स हे इलेक्ट्रिक नेटवर्क असतील, पण सगळे इलेक्ट्रिक नेटवर्क हे इलेक्ट्रिकल सर्किट नसणार आहेत. ओके, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन सर्किट अँड नेटवर्क. नेक्स्ट इज करंट. करंट काय असतो? करंट इज द फ्लो ऑफ the current is flowing through the conductor, nothing but the time rate of flow of charge. ओके, नॉर्मली जर इंडक्टर असेल तर इंडक्टरमधनं आपण कन्सिडर करतो करंट काय फ्लो होतोय इन टर्म्स ऑफ चार्ज. तो चार्ज जो आहे तो कशाने डिनोट केला जातो? क्यूने. ओके, आणि मॅथमॅटिकल करंटचे इक्वेशन आहे I is equals to dq upon dt, that is derivative of your charge. Okay, so what is q? Q is the charge in coulomb and t is the time with respect to, okay, time, t is the time that is in second. ओके, सो नॉर्मली करंट जो आहे तो करंट म्हणजे काय असतो? करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईमच तुमचा करंट फ्लो होतोय. जसं की सायनोसायडल वेव्हफॉर्म असते, सगळ्यांना माहिती आहे करंटची वेव्हफॉर्म AC सर्किटमध्ये कसे आहेत? सायनोसायडल आहे. म्हणजे थ्रू आउट द टाईम तुमचा करंट जो आहे तो फ्रॉम दी 0 टू मॅक्झिमम, अगेन किती येतो तो? 0 टू मॅक्झिमम, अगेन तुमचा किती येतो? 0, परत निगेटिव्ह मॅक्झिमम, अगेन 0. आणि हे थ्रू आउट द टाईम जोपर्यंत असेल तोपर्यंत तुमचं सर्किट काय असणार आहे? कंटिन्यू असणार आहे. नेक्स्ट आहेत व्होल्टेज. ओके, व्हॉट इज व्होल्टेज?
द व्होल्टेज इज नथिंग बट द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट कॉजेस द चार्ज टू फ्लो. ओके, एखाद्या सर्किटमध्ये व्होल्टेज कनेक्ट केलं म्हणजे काय होतं, बॅटरी सोर्स दिला, बॅटरी कनेक्ट केली की इनिशियली काय होतं की त्या सर्किटमध्ये करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच त्या फोर्सला और दॅट मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जो आहे किंवा तो तुमचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो आहे त्याला तुम्ही काय कन्सिडर करतात, ॲज अ voltage consider करता. So what is voltage? V is equals to what? dw upon dq. What is dw? W is nothing but the potential energy. Okay, ज्याला की आपण वॅटेज पण म्हणू शकतो. ओके, आणि Q इज नथिंग बट अगेन चार्ज इन कोलम. ओके, त्यानंतर आहे पॉवर. पॉवर म्हणजे काय? पॉवर म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ही काय आहे? रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. करंट काय असतो? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. ओके, सो पॉवर इज व्हॉट? पॉवर इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मग ती कशात डिनोट केली जाते? dw अपॉन dt, दॅट इज वॅटेजचं डेरिव्हेटिव्ह. ओके, सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ जूल. w इज व्हॉट? इलेक्ट्रिकल एनर्जी. टी जी आहे त्याला काय म्हणतात? विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता इथे तुम्ही पीचं इक्वेशन बघा. पी म्हणजेच काय? पी इज इक्वल्स टू dw अपॉन dt दिलेलं आहे. त्यानंतर dw अपॉन dt जर केलं तर डब्ल्यूचं इक्वेशन काय आहे? कोणी सांगू शकतं का? या डब्ल्यूचं इक्वेशन काय येईल? हे बघा, डब्ल्यूचं इक्वेशन काय येईल? dw अपॉन dq जर केलं, फक्त dw अपॉन dq इंटू dq अपॉन dt, म्हणजे dq आणि dq फक्त काय केलं? मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलं तर हा पार्ट तुम्हाला भेटतो व्होल्टेज आणि हा पार्ट भेटतो तुम्हाला करंट. म्हणजे चार्जचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे करंट आणि वॅटेज डिवायडेड बाय युअर व्हॉट? चार्ज, दॅट इज नथिंग बट दी व्होल्टेज. ओके, सो पॉवरचं आपण इक्वेशन नेहमीप्रमाणे जे लिहितो, व्हॉट इज पॉवर इक्वेशन? पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. नॉर्मली आपण आर एल सिरीज सर्किट किंवा आर सी सिरीज सर्किटमध्ये पण ड्रॉ केलेलं आहेत. आर एल सिरीज सर्किटमध्ये पण पॉवर इक्वेशन ड्रॉ केलेले होते. त्या पॉवर इक्वेशन्स काय आहेत? पॉवर इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ओके, हा इथपर्यंतचा आपला बेसिक पार्ट झाला इलेक्ट्रिक नेटवर्कच्या रिलेटेड किंवा इलेक्ट्रिक सर्किटच्या रिलेटेड. आता आपला पॉईंट आहे नेटवर्क थेरम्स. तर थेरम शिकण्याआधी आपल्याला पहिले टाईप्स ऑफ नेटवर्क माहिती पाहिजे. तर देर आर 6 टाईप्स ऑफ नेटवर्क. वन इज द ॲक्टिव्ह, सेकंड वन इज पॅसिव्ह. ॲक्टिव्ह नेटवर्क, पॅसिव्ह नेटवर्क, लिनियर नेटवर्क, नॉन लिनियर नेटवर्क, बायलॅटरल नेटवर्क अँड युनिलॅटरल नेटवर्क. इथे एलिमेंट म्हटलेलं आहे. एलिमेंट मीन्स व्हॉट? जे एलिमेंट त्यात प्रेझेंट असतील त्या टाईपच्या सर्किटला तुम्ही तसं म्हणणार. फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्ह एलिमेंट. आता ॲक्टिव्ह एलिमेंट मीन्स व्हॉट? वी कॅन क्लासिफाय द नेटवर्क आयदर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ॲबिलिटी टू डिलिव्हरिंग द पॉवर, म्हणजे एकतर पॉवरच्या डिलिव्हरीच्या ॲबिलिटीनुसार त्याला तुम्ही म्हणणार एक तर ॲक्टिव्ह अदरवाईज पॅसिव्ह. तर ॲक्टिव्ह म्हणजे काय? ॲक्टिव्ह मीन्स व्हॉट? डिलिव्हरिंग पॉवर टू द अदर एलिमेंट विच आर प्रेझेंट इन द इलेक्ट्रिक सर्किट. Some they may absorb the electric power like passive element. That means active element have capability to both delivering and absorb the power. एक सिंपल लँग्वेज मध्ये सांगते, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह काय आहे ते. कोणी सांगेल का याच्यातलं मिनिंग? ज्यांना समजलं असेल ते. ॲबिलिटी टू डिलिव्हरिंग द पॉवर. ओके, ॲबिलिटी टू डिलिव्हरिंग द पॉवर मीन्स व्हॉट? की असं नेटवर्क ज्यामध्ये अटलिस्ट एकतरी एनर्जी सोर्स अवेलेबल आहे. किती? एकतरी एनर्जी सोर्स अवेलेबल आहे, अशा सर्किटला किंवा अशा नेटवर्कला काय म्हणायचं? ॲक्टिव्ह नेटवर्क. फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर स्क्रीन दिसते सगळ्यांना माझी? ओके, दिस इज सायनोसायडल व्होल्टेज सोर्स, दिस इज रजिस्टर्स. ओके, या टाईपच्या सर्किटमध्ये इथे हा व्होल्टेज सोर्स प्रेझेंट आहे. हा व्होल्टेज सोर्स आहे, हा R1 आहे, हा R2 आहे, हा R3 आहे. एक क्लोज पाथ पण प्रोव्हाइड केलेला आहे, प्लस एक व्होल्टेज सोर्स पण आहे. म्हणजे ह्या टाईपचं सर्किट हे कोणतं सर्किट झालं? ॲक्टिव्ह झालं. ओके, तेच अजून जर एखादं सर्किट घेतलं ज्याच्यामध्ये फक्त 3 रजिस्टर पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत का व्होल्टेज सोर्स इथे किंवा करंट सोर्स आहेत का इथे? नाही आहे. सो दिस विल बी द पॅसिव्ह नेटवर्क. Okay, so what is the difference between active and passive? Active means at least there should be the one type of energy source, either
व्होल्टेज सोर्स और आयदर करंट सोर्स. ओके, मग अशा नेटवर्कमधला काय म्हणणार तुम्ही, ॲक्टिव्ह नेटवर्क म्हणणार. मग ज्या नेटवर्कमध्ये व्होल्टेज सोर्स असतो किंवा करंट सोर्स असतो तिथेच काय होतं, ॲब्झॉर्ब होणारे एनर्जी, बरोबर का नाही. इथे काय म्हटलंय, डिलिव्हर द पॉवर टू अदर एलिमेंट विच आर प्रेझेंट टू इलेक्ट्रिक सर्किट. पॉवर जिथून डिलिव्हर होणार आहे आणि ते प्रेझेंट आहे, प्लस दे मे ॲब्झॉर्ब द पॉवर लाईक पॅसिव्ह एलिमेंट, म्हणजे ते एकतर एनर्जी सप्लाय पण करतील और ॲब्झॉर्ब पण करतील. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. एक्झाम्पल म्हणजे ॲक्टिव्ह एलिमेंटचं काय झालं एक्झाम्पल, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. मग ॲक्टिव्ह नेटवर्कचं एक्झाम्पल काय झालं, ज्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स प्रेझेंट आहेत असं सर्किट. ओके, त्यानंतर पॅसिव्ह एलिमेंट. पॅसिव्ह एलिमेंट म्हणजे काय, दे कांट डिलिव्हर द पॉवर टू द एलिमेंट. मग हे एलिमेंट म्हटलेलं आहे, तर नेटवर्क म्हणजे काय राहील, तर नेटवर्क म्हणजे असणार आहेत की द network which consists of passive element which does not deliver power to the circuit. बरोबर आहे. मग असे कोणते एलिमेंट्स असणार आहे, जसं काय रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. इतक्यात मी दाखवलं. त्यात काय बघितलं तू आपण की 3 रजिस्टर पॅरलल मध्ये कनेक्टेड होते. तिघही रजिस्टर पॉवर डिलिव्हर करतात का, नाही, ते फक्त काय करतात, ॲब्झॉर्ब करतात एनर्जी, नथिंग मोर दॅन दॅट. ओके, त्याच्या व्यतिरिक्त ते दुसरं काहीही करत नाही. सो व्हॉट इज ॲक्टिव्ह नेटवर्क. ॲक्टिव्ह नेटवर्क म्हणजे ज्या नेटवर्कमध्ये ॲटलिस्ट वन टाईप ऑफ एनर्जी सोर्स असेल अशा नेटवर्कला ॲक्टिव्ह नेटवर्क म्हणायचं. फॉर एक्झाम्पल तो एकतर व्होल्टेज सोर्स असेल किंवा मग करंट सोर्स असेल. पॅसिव्ह एलिमेंट म्हणजे काय, ज्या किंवा पॅसिव्ह नेटवर्क म्हणजे काय की ज्या सर्किटमध्ये एकही व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स प्रेझेंट नाही, फक्त रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर दिलेले, अशा टाईपच्या नेटवर्कला काय म्हणणार तुम्ही, पॅसिव्ह नेटवर्क म्हणणार. नेक्स्ट इज लिनियर एलिमेंट अँड नॉन लिनियर एलिमेंट. यावरनं आपण बघू शकतो लिनियर नेटवर्क अँड नॉन लिनियर नेटवर्क. तर लिनियर म्हणजे काय आणि नॉन लिनियर म्हणजे काय, समजा लिनियरचं एक एक्झाम्पल सांगते मी. एखादा एलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला रिलेशन माहिती आहे ओहम्स लॉचं. ओहम्स लॉचं रिलेशन काय माहिती आहे, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. जस्ट अ मिनिट. ओके, screen is visible. स्क्रीन दिसते ना सर्वांना. ओके, आपल्याला काय माहिती आहे, व्ही इज इक्वल्स टू काय असतं, आय इंटू आर. हे इक्वेशन आहेत कशासाठीचं, ओहम्स लॉसाठीचं. इट मीन्स जर व्होल्टेज इन्क्रीज झालं, बरोबर आहे, जर व्होल्टेज इन्क्रीज झालं तर करंट पण इन्क्रीज होणार आहे. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, नेक्स्ट इक्वेशन जर घेतलं करंटसाठी, आय इज इक्वल्स टू काय असणार आहेत, व्ही अपॉन आर असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजेच काय, जर करंट इन्क्रीज झाला तर रेजिस्टन्स कमी व्हायला पाहिजे, जर रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर करंट हा कमी व्हायला पाहिजे. सो व्हॉट इज द युअर नेक्स्ट ॲक्च्युली लिनियर एलिमेंट. लिनियर एलिमेंट और लिनियर नेटवर्क मीन्स व्हॉट, की ज्या नेटवर्कमध्ये व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स हे एकमेकांच्या डिपेंडंट टाईपचे असतील. फॉर एक्झाम्पल जर व्होल्टेज इन्क्रीज झालं तर करंट हा इन्क्रीज होईल, किंवा करंट जर इन्क्रीज झाला तर रेजिस्टन्स कमी होईल. अशा टाईपचं नेचर ज्या सर्किटमध्ये असेल त्या सर्किटला काय म्हणायचं, लिनियर नेटवर्क म्हणायचं. किंवा अशा टाईपच्या नेटवर्कला काय म्हणायचं, लिनियर नेटवर्क, लिनियर सर्किट तुम्ही कन्सिडर करा. आता फॉर एक्झाम्पल रजिस्टर, इंडक्टर, कपॅसिटर हे तीनही प्युअर इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे. त्यामुळे लिनियर सर्किटमध्ये रजिस्टर, इंडक्टर, कपॅसिटरची जी काही रिलेशनशिप असणार आहे ती काय होईल, लिनियरली व्हॅरी होईल. फॉर एक्झाम्पल द एलिमेंट दॅट शोज द रिलेशनशिप बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज लिनियर. ओके, रेजिस्टन्समध्ये करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन जे आहे ते लिनियरली दाखवणार, सेम इंडक्टरसाठी, सेम कपॅसिटरसाठी. पण तेच जर तुम्ही घेतलं डायोड, ट्रान्झिस्टर, त्यानंतर SCR, हे कोणते इक्विपमेंट झाले किंवा हे कोणते एलिमेंट झाले, तर हे झाले तुमचे काय, डायोड वगैरे काय झालं, डायोड, SCR हे कोणते झाले, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट झाले. ओके, और इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट झाले. तर डायोडची रिलेशनशिप ही विथ रिस्पेक्ट टू करंट अँड व्होल्टेज ही लिनियर असणार आहेत का, नाही.
SCRचे पण असणार आहेत का? नाही, त्यांना गेट ट्रिगरिंग पल्सेस वगैरे तुम्हाला जनरेट करावे लागतात किंवा द्यावे लागतात. सो इन दॅट केस वी कॅन कन्सिडर द एलिमेंट्स circuit consists of power electronics equipment called as the non-linear circuit consisting resistor inductor capacitor called as the linear circuit. कळालं का बेसिक डिफरन्स काय? लिनियर मध्ये काय पाहिजे की ज्यांची व्होल्टेज आणि करंटची रिलेशनशिप जी आहे ती लिनियरली व्हॅल्यू झाली पाहिजे. तसंच ज्यांच्यामध्ये लिनियर रिलेशनशिप व्होल्टेज आणि करंटची नसणारे त्यांना तुम्ही नॉन लिनियर सर्किट म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल कोणते? पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स तुम्ही त्यामध्ये कन्सिडर करू शकता. त्यानंतर आहे बायलॅटरल अँड युनिलॅटरल एलिमेंट्स. आता बायलॅटरल आणि युनिलॅटरलचं सगळ्यात एक्झाम्पल मोठं म्हणजे एक रजिस्टर आणि एक डायोड घ्या. ओके, किंवा एक ट्रान्झिस्टर आणि एक रजिस्टर घ्या. रजिस्टरला तुम्ही सप्लाय जर निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही साईडने दिला, फॉर एक्झाम्पल इथे घेतला आपण, हा तुमचा रजिस्टर आहे. या रजिस्टरला समजा मी इथे हा प्लस मायनस, ओके, हा बॅटरी सोर्स कनेक्ट केला. ओके, हा प्लस आहे, हा मायनस आहे. त्यानंतर समजा मी हा मायनसच्या ऐवजी इथे काय केलं, हा प्लस केला आणि हा मायनस केला. याची प्रॉपर्टी काही चेंज होणार आहेत का? नाही. करंटची डायरेक्शन आयदर इकडे राहील किंवा करंटची डायरेक्शन आयदर इकडे राहील. ओके, बरोबर आहे. करंटची डायरेक्शन अकॉर्डिंग टू द सोर्स काय होईल, चेंज होईल. सिमिलरली जर मी हा तुमचा आहे ट्रान्झिस्टर, बरोबर आहे. हा कोणत्या टाईपचा आहे? PNP टाईपचा ट्रान्झिस्टर आहे. हा ट्रान्झिस्टर जर आहे तर या ट्रान्झिस्टरला समजा मी व्होल्टेज सोर्स काही कनेक्टेड केलेला असेल, DC किंवा AC व्होल्टेज सोर्स जर याला कनेक्टेड असेल तर काय होणार आहेत बरं? याची प्रॉपर्टी एका पर्टिक्युलर डायरेक्शनलाच फक्त तो रिस्पॉन्ड करेल. जर व्होल्टेज सोर्सची डायरेक्शन म्हणजे समजा करंटची डायरेक्शन ही अपोजिट असेल तर तो त्याला रिस्पॉन्ड करेल का? नाही करणार. सो द एलिमेंट म्हणजे जे प्युअरली इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत किंवा RLC एलिमेंट जे आहेत ते तुम्ही बायलॅटरल एलिमेंट म्हणून कन्सिडर कराल. बायलॅटरल म्हणजे काय? बायलॅटरल म्हणजे जे एलिमेंट व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्सची डायरेक्शन चेंज झाली तरीही रिस्पॉन्ड करतात. पण जे एलिमेंट व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्सची डायरेक्शन चेंज झाल्यानंतर रिस्पॉन्ड करत नाही अशांना काय म्हणणार मग? युनिलॅटरल. काय म्हणणार तुम्ही? युनिलॅटरल. सो आता यांनी एलिमेंट म्हटलेले आहेत. तर मग आपण काय करतोय? आपण बघतोय नेटवर्क. तर नेटवर्कमध्ये काय असणार आहेत? ज्या सर्किटमध्ये किंवा ज्या नेटवर्कमध्ये रजिस्टर किंवा इंडक्टर किंवा कपॅसिटर कनेक्टेड असतील किंवा डायरेक्शन ऑफ करंट आणि व्होल्टेज सोर्स जर चेंज झाली तरी ते त्यांच्या प्रॉपर्टीला रिस्पॉन्स करतील. फॉर एक्झाम्पल, इफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नेटवर्क रिमेन सेम even if the change in direction of current source or voltage source, then it's called as the bilateral network. ओके, तेच जर युनिलॅटरल बद्दल बोलला तर युनिलॅटरल मध्ये काय येईल? युनिलॅटरल मध्ये असणार if the characteristics of element change due to the change in direction of current, okay, then this network called as the unilateral network. For example, मग कोणते कोणते एलिमेंट येतील युनिलॅटरल नेटवर्क मध्ये? एक असेल डायोड, एक असेल ट्रान्झिस्टर, तिसरा असेल SCR. हे जे आहेत हे युनिलॅटरल एलिमेंट आहेत. ओके, ते एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनच्या करंटला रिस्पॉन्ड करतात. ठीक आहे, इथपर्यंत तुमचे हे 6 नेटवर्क झाले. कोणते कोणते 6 नेटवर्क्स आहेत? तर एक आहे ॲक्टिव्ह, सेकंड आहेत पॅसिव्ह, नेक्स्ट आहे लिनियर, त्यानंतर आहे नॉन लिनियर, त्यानंतर फिफ्थ वन आहे युनिलॅटरल अँड लास्ट वन इज बायलॅटरल. असे हे 6 टाईपचे 6 नेटवर्क्स आहेत. 2 मार्क्ससाठी एक्झाम्पल और 2 मार्क्ससाठी डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात ह्या टाईप्सच्या नेटवर्कवरती. ओके, कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.